अहो मला साडी घालायचं लय कंटाळा येतोय आता. मला ड्रेस घालायचे आता. घाल ना मग, तुला कोण नाही म्हणते. माझ्याकडे कुठे आहे ड्रेस? अरे माझं घाल ना मग, त्याला काय होत. अहो मला पंजाबी ड्रेस घालायचा आहे. मग माझ्याकडे कुठे आहे पंजाबी ड्रेस? मी नाही घालीत पंजाबी ड्रेस. अहो नवा पंजाबी ड्रेस आणा मला. अयो नवा? काय झालं गचकायला? काही नाही, तू पंजाबी ड्रेसवर कशी दिसशील ना याचा विचार करून अंगावरच काटा आला भाऊ. मग कधी आणणार? चल मग माझ्या बरोबर दुकानात घेऊन टाकू लगेच. दुकानातला नको. दुकानातलं नको? मग काय ग्रामपंचायत ऑफिस मध्ये ड्रेस मिळतो का? अहो तसं नाही, ऑनलाईन मिळतो तो ड्रेस. मला नाही येत भोती ऑनलाईन बिनलाईन. अहो ते राहुल भाऊजी आहेत ना, त्यांनी माझ्यासाठी मागवला. मला सेम टू सेम तसाच ड्रेस पाहिजे. आणू ग असा एक काय 56 ड्रेस आणू. एकाची किंमत 1,500 रुपये आहे. काय 1,500 रुपये? का बरं काय झालं किंमत ऐकून? काय नाही ग, गवतावानी पैसा आहे आपल्याकडे, तू टेन्शनच घेऊ नको. एक काय एवढे ड्रेस आणीन ना, तुला त्या ड्रेस मध्ये पूर्ण टाकीन. माती लोटायची बी गरज नाही पडायची. मग बस 5-5 मिनिटाला एक ड्रेस बदलीत. अगोदर एक आणा, म्हणजे ड्रेस मध्ये पुरून टाकीन. कोणावर डाका घालाव गड्या? सरपंच नको, संजा. हा राईट संजा, पण त्याला कळून नाही द्यावं लागायचं. चला गणपतराव घाला दरोडा. ओ संजू शेठ, ओ संजू शेठ. आईला गणप्या, आज दिवस कुठून उगवलं म्हणायचं, थेट संजू शेठ. म्हणजे शेवटी आणि सौजन्य सप्ताह पाळला म्हणायचं. हो संजू शेठ, आईला गरीबाकडे वळून पाहायला तयार नाही तुम्ही. गरीब? तू कसला रे गरीब? तुझ्याकडे तर गावतावनी पैसा आहे ना. हायत रे, पण आता बँकेत येत. बायकोच्या भावाला पोरग झालंय, त्याला आंगलं टोपलं न्यावं लागन भाऊ. जा ना मग घेऊन. 1,500 रुपये दिन उसने. गणप्या, आपलं काय ठरलंय? पैसे कोणी कोणाला उसने मागायचे नाही बी आणि द्यायचे नाही. सौजन्य सप्ताह पाळायचा म्हणजे पाळायचा. अरे अडचण आहे म्हणून मागितले पैसे. ती बारक पोरग रुसून बसलंय, दिन 1,500 रुपये. काय सांगतो, आत्ताच जन्मलेल्या पोराला रुसायचे फुगायचे कळायला लागलं का? अरे नेमकं लहान पोरगच हे काय जाडजूड पोरगी? अरे खरंच बारक पोराला न्यायचंय आंगडे टोपडे. नक्की ना? विश्वास ठेव ना तुझ्यावर. माझ्यावर नाही ठेवणार तर कोणावर ठेवणार? लंगोटी यार येत आपण. आमची लंगोटी फिडून घेऊ नका म्हणजे झालं. बस काय यार, एवढे हलकट आहेत का आपण? बरं 1-2 दिवसात तो पैसे देऊन टाकतो. येऊ का? हा हा. रावल्या, एक काम कर ना, हे ड्रेस घेऊन मी दुकानदाराकडे जातो आणि असा ड्रेस घेतो. मग तुझा ड्रेस तुलाच राहील ना. हो नको नको, तो ड्रेस मला लय आवडला. खराब जर झाला ना ती मला फाडून खाईन. रावल्या, ड्रेस सोडून दुसरं काय पण बोला. अरे तू टेन्शनच न घेऊ. वाटलंयस ना ओके, 1,500 आहे ना तुझ्याकडे ठेव डिपॉझिट म्हणून. ओ नको भाऊ तुमचे पैसे. बरं मला एक सांग, ह्यो ड्रेस तू मला कधी देणार आहे? उद्या. उद्या ना? मग आता मी हे ड्रेस आहे ना कापड बाजारात घेऊन जातो, दुकानदाराला दाखवतो, सेम टू सेम असाच ड्रेस घेतो. संध्याकाळी तुझा ड्रेस तुला देऊन टाकतो. मग तुझा ड्रेस तुझ्याकडं, माझा ड्रेस माझ्याकडं. एवढं सोपं आहे सगळं. मग उद्या छापकेसात माझ्याकडे ड्रेस घेऊन जायचा आणि तिला देऊन टाकायचा. नक्की एवढं सोपं आहे? हे बघ, तुझं याच्यात काहीच नुकसान नाहीये. तशी बी ड्रेसची किंमत तुझ्याकडे डिपॉझिट म्हणून मी ठेवलेलीच आहे. ती न्यायसाठी का आहे ना, मला तुझ्याकडे यावं लागेल का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. दे मग टाळी. घ्या टाळी. आईला एक म्हणून टाळी देतात काय? पण गणपत भाऊ व्यवस्थित आणा बरं का. टेन्शनच घेऊ नको तू एकदम. रावल्या, बस आता बोंबलत. ह्यो ड्रेस मी डायरेक्ट सुगंधाला देणार आहे. सुगंधा, ह्यो ड्रेस बघून लय खुश होशील तू. तुला जो ड्रेस आवडलाय ना तोच मिळालाय. इश्क और प्यार का. अगं बाई मजा आली. कॅडबऱ्याच घेतो गड्या आज मज्जा. अगं बाय बाय बाय, काय कॅडबरी आहे तिथं. चांगली भारीतली दाखव बरं मोठी. ही केवढ्याची आहे? 80 रुपये. 80? अहो एकच भाव विचारला सगळ्याच. एकच लय मागे नको. ही दाखव बरं लांब लचक. लईच मोठी दिसती गड्या. काय हे? पर्क. अहो कॅडबरी द्या राव. आणि ती केवढ्याची आहे? ती 5 रुपये. अय सुगंधा, गणपतराव आले तुम्ही ड्रेस घेऊन? मग आपला कचकच तसा आहे. मांडलं बा तुमच्या कचक्याला. बरं एक काम कर ना, लगेच ड्रेस घाल, मला दाखव कशी दिसते ती. आता लगेच? अरे मग कंट्रोल व्हाय ना, आपल्याला जायचंय ना डबल सीट लांब लांब लांब. हा ड्रेस आणला तुम्ही मला? हे असं कसं काय झालं गड्या? हे तुम्ही मला विचारताय?
म्हणजे आपला कचकाचले वेगळा आहे. गला तुमचा तो कचकाच चुलीत. हं? काय झालं संगडे पोत कस काय आलं? सुगंधा, ए सुगंधा, आता तुम्ही आलात का माझी चेष्टा करायला? अगे मी काय आणलंय ते तरी बघ. बाई सेम टू सेम ड्रेस कुठून आणला तुम्ही? तुला काय करायचंय तू घालून तर बघ. अगर पोत अहो गणपत भाऊ ड्रेस कुठे? अरे घरी ठेवलं व्यवस्थित, तुला आणून देतो तुझ्या घरी मी. राहुल माझा ड्रेस बुक केला होता ना? माया डिलिव्हरी आली का? अगं माया डिलिव्हरी मिळाली का? हो. अहो गणपत भाऊ ड्रेस कुठे? मला काय माहित? अरे माझ्या ड्रेसचा आणि गणपत भाऊंचा काय संबंध? काय संबंध? मी आता माझा ड्रेस सुगंधा वहिनीच्याकडे बघितला. अहो मायाच्या ड्रेसचा सुगंध वहिनीचा काय संबंध? मायाच्या ड्रेसचा आणि सुगंधाचा संबंध आलाच कस काय? मी तेच या नालायकाला विचारते. अगं माया मी काय केलं आता? मग तो ड्रेस सुगंधा वहिनींकडे कसा गेला? हा कसं काय गेला सुगंध वहिनीकडे? मलाच कळना भाऊ काय घोळ चाललाय हो. तू ना राहुल्या उद्या भेट तुम्हाला, तुला सांगतेच मी चांगलं. अगं माया माझं ऐक तरी. तू तर काही बोलूच नको. काहीच बोलू नको तू. तुम्हाला म्हणलं होतं ना नको म्हणून. आता माया माझ्यावर फुल चढणार रे. बोलू नको म्हणली ना ती. घाबरतो काय तुला? ये कधी बी. हा हा मला सुगंधा, अरे हो ड्रेस तो अंगावर कस काय आला? तुमच्या एकट्याच्याच नाकात मोती ओवलेला काय? दुसरी माणसं नाही का गावात? म्हणजे संजय तू तू तर म्हणत असतो ना, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. चल भाई बाजूला. संजय आपलं ठरलं होतं ना सौजन्य सप्ताह पाळायचं म्हणून. सौजन्य सप्ताह गेला चुलीत.